आणि म्हणूनच खरं तर हे सर्व परिस्थिती जी चिघळली राज्यात, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, हे राज्य म्हणजे पूर्वभावी राज्य शाहू फुले आंबेडकर साहेबांचं राज्य म्हणून आम्ही या राज्याची सगळी महती पूर्ण देशामध्ये आहे। परंतु या पौरवानिकला धक्का लावून जातीय विष करण्याचं काम 2014 ला सुरू झालं आणि समाजाची मतं घेण्यासाठी अनेक राजकारण्यांनी खोटी आश्वासनं देऊन त्या समाजाला भडकवण्याचं काम केलं। समाज एकमेकाविरुद्ध उभं होईल अशी रणनीती त्यावेळेस तयार केली गेली आणि आज हे सर्व जे चाललंय ते सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आमच्या हक्काचं हिरावून घेण्याचं किंवा आमच्या हक्काचं जे संविधानिक आहे त्या संरक्षणाची भीती आता मला वाटायला लागली। मी खरं तर याला विषयात तर वेगळा होईल, मी आता मुख्यमंत्र्यांशी बोललो, कारण उद्याला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ, मंत्र्यांचं शिष्टमंडळ, सरकारचं शिष्टमंडळ उद्या इथे येणार आहे आणि उद्या ते शिष्टमंडळ आल्यानंतर जी मागणी आपण सगळ्या सोयऱ्याची केली, खरं तर आमचे प्राध्यापक हाके यांना पूर्णतः अभ्यास आहे। एक ओबीसी चळवळीतील नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून त्यांचा अभ्यास फार मोठा आहे आणि म्हणूनच मागासवर्गीय आयोगाची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर काही काळ एक निपक्ष म्हणून काम करून समाजाच्या हक्काचं संरक्षण व्हावं यासाठी त्यांच्यावर सोपवलेली होती। त्यामुळे त्यांचा अभ्यास बरोबर आहे आणि हे सगळे सोयरेचं जे काही आता विषय आलेला आहे त्या संदर्भात गिरीश महाजनांनी स्पष्टपणे सांगितलं, एक मंत्री सरकारमधील म्हणतो की हे टिकणार नाही, मग टिकणार नसेल तर नोटिफिकेशन देता करता कशाला आणि आम्हाला आमच्यामध्ये असुरक्षितता भावना किंवा आमच्या हक्काचं कोणी काढून घेत आहे हे वातावरण कशाला निर्माण करत आहे याचंही उत्तर सरकारने देण्याची आवश्यकता आहे। कारण हे सर्व जे काही आता आंदोलन झालीत आणि आपापसामध्ये मतभेद निर्माण झाले, आज मी सगळे मीडिया इथे महाराष्ट्राची आहे, मी आपल्यालाही विनंती करतोय की जे समाज एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे होते ते एकमेकाचे वैरी होत चालले, लग्नात भेटले तर एकमेकाकडे बघत नाही, व्यवहार आता बंद होत चालले, हे कशाचं धोतक आहे? आज समाजातील सलोखा बिघडवण्याचं पाप करण्याचं जे काम सुरू झालेलं आहे हे कुणामुळे झालेलं आहे आणि कशामुळे झालेलं आहे? आज तुम्ही जर खोटी आश्वासन देऊन फसवणूक केला नसता तर आज या परिस्थितीला आम्हाला सगळ्यांना सामोरं जाण्याची पाळी आली नसती।